अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। मुंबईतल्या पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर ही भेट झाली। जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। यामध्ये धारावी पुनर्विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या। माजी मंत्री सुनील केदार यांची हॉस्पिटलमधून थेट कारागृहात रवानगी केली आहे। जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली। डॉक्टरांनी फिट घोषित करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। केदार यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे। मंत्रालयातील कार्यालयाच्या वीज वापराचा ऑडिट होणार आहे। अनावश्यक विजेचा वापर आणि भरमसाठ वीज बिल टाळण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेकडून हे ऑडिट होईल। वीज बचतीसाठी सोलार पॅनल बसवण्याची शिफारस सुद्धा केली जाणार आहे। एसटी बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली आहे। संचालक पदासाठी निकष पूर्ण करू न शकल्यानं सहकार खात्याकडून ही कारवाई करण्यात आली। सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे मेहुणे आहेत। एसटी बँकेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल निवडून आल्यापासून एसटी बँक वादात आहे। 20 जानेवारीला मराठा समाजाच्या आंदोलनासह ओबीसी जनमोर्चाचं आंदोलन मुंबईत दिसू शकतं। मुंबईतल्या ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चानं मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली। 20 जानेवारीला ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन होतंय। मुंबईतल्या आझाद मैदानातही ओबीसी जनमोर्चा आंदोलन करणार आहे। अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये अजित पवार विटी दांडू खेळताना दिसतात। अजित पवार दांडूने विटी टोलवण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही केल्या अजित पवारांचा नेम काही लागला नाही। अखेरपर्यंत त्यांना विटी काही उडवता आलीच नाही। बातमी आहे कोरोनाबाबतची। राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळलेत। त्यामुळे कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 369 वर गेलाय। कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला। गंभीर बाब म्हणजे 4 दिवसातच कोरोनाच्या रुग्णवाढीचा आकडा 100हून अधिक झालाय। कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळलेत। मुंबईत कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळले। त्यामुळे कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली। मुंबईत 25 पैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे। JN1 व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही। पुढील 10 दिवस नागरिकांनी आणि आरोग्य विभागानं सतर्क राहावं अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्यात। सुट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली। नवीन JN1 व्हेरियंटचा मराठवाड्यातला पहिला रुग्ण धाराशिव जिल्ह्यात आढळलाय। त्याच्यावर तुळजापूर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झालेत। सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्यानं तो रुग्णालयामध्ये गेला होता। त्यावेळेला त्याला नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं कळलं। उत्तर महाराष्ट्र ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदार संघटनेनं पालकमंत्री दादा भुसेंची भेट घेतली। ऊसतोड मुकादम कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा झाली। याबाबत लवकरच संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन भुसेंनी दिलंय।